उद्दामपणाचं दुसरं नाव म्हणजे भाजप. थोडक्यात काय 2019ला सुद्धा तुम्ही जनतेला दगा द्यायला तयार होतात, राष्ट्रवादीला सोबत जनतेशी घेऊन. दगा आम्ही केला नाही. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला, आम्ही त्या राष्ट्रवादी बरोबर राष्ट्रवादीबरोबर गेलेलो जर सरकार नाही. स्थापणार असाल तर तुमच्या तो मनातला जनतेशी प्रश्न दगाच माझ्या आहे ना? तोंडात टाकू नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही गेलो नाही. आम्ही उद्धवजींच्या सेनेबरोबर गेलो नाही. शिवसेना किंवा राष्ट्रवादी कुणाची हे ठरवणारे तुम्ही कोण? शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हे सारा महाराष्ट्र जाणतो. आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचे होतो. धोका केला, त्याला दंडित केलं. ही कृष्ण नीती. 2019ला पहाटेची शपथ होती, ते काय होतं मग? तो त्या रणनीतीचा भाग होता. मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हती त्या का? शरदचंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम होतं. मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्याही तयार वेळेला होतात? फुटला असता तर फोडला असता. आणि तेव्हा जमलं नाही म्हणून पहाटेचा शपथविधी त्यांना 72 धडा तासामध्ये शिकवायचा आटोपला. असता तर त्याच दिवशी शिकवला असता. धोका कोणी दिला? 2014ला युती कोणी तोडली? 2019ला बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द कोणी मोडला? पहाटेचा शपथविधी कोणी केला? मी स्पष्ट बोलतोय. माझं स्पष्ट तुम्हाला पटत नसेल तर माझं दुर्दैव आहे. मी कुठलंही लपून उत्तर दिलं नाही. त्यावेळेची रणनीती होती का? होती. तेव्हा पक्ष फुटला असता तर फोडला म्हणजे असता. तुम्ही केलं त्यांना तर- दंडित करायचं होतं का? होतं. तुम्ही केली तर रणनीती आणि इतरांनी स्वाभिमान दाखवला तर धोका. पण मी त्यांना कुठे काय प्रश्न विचारलाय? तुम्ही तेच म्हणता ना की भारतीय त्यांनी जनता दगा केला पक्षात म्हणून. नाही. जनतेने मतं कोणाला दिली हा बोलून तुम्ही विसरता. तुम्ही धुतल्या तांदळाचे आणि इतर सर्व डागाळलेले. दिली ना. त्याला ज्यांनी फोडलं हा. त्याला आम्ही फोडलं. मग तीच मतं, त्याच मतांचा तुम्ही अनादर करून राष्ट्रवादी नाही. पहाटेचा शपथविधी आम्ही केलात राष्ट्रवादी ना. बरोबर गेलो नाही. मग पहाटेचा शपथविधी काय अजित होता? पवारांबरोबर गेला. तुमची ती चाणक्य नीती आणि इतरांचं ते कपट. असं कसं चालेल? काही करा पण सत्तेत राहा ही तुमची हाव आणि कट कारस्थानाने इतरांना संपवणं हा तुमचा स्वभाव धर्म. तुम्ही पक्ष फोडता, सुडाचं राजकारण करता, धडा शिकवला म्हणत माच करता, मग कशाला नीतिमत्तेच्या गप्पा मारता? ज्यांच्यावर तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी आरोप केले त्यांनाच तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. ज्यांचे संबंध इक्बाल मिरचीशी आहेत असं म्हणालात त्यांच्याशीच हात मिळवणी केली. ज्यांना देशद्रोही म्हणालात त्यांच्याच शेजारी बसलात. आदर्श घोटाळ्याचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं. ज्यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात पसरलात त्यांनाच संपवायला निघालात. आणि इतकं सगळं करून गर्वाने त्याचं समर्थन करता. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही चोथा करून टाकलात आणि तरी स्वतःला आदर्श समजता. तुमचा तो गैरसमज आहे ना की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, आम्ही म्हणू तेच खरं, आम्ही म्हणू तेच शासन आणि आम्ही म्हणू तोच कायदा. हे आता महाराष्ट्रात चालणार नाही. मांजर डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाला दिसतंच. तुमच्या खोटेपणाला माफी नाही. तुमच्या उद्दामपणाची गय नाही. तुम्हाला ह्यापुढे महाराष्ट्रात थारा नाही म्हणजे नाही.